जुना कॉटन मार्केटमध्ये हॉटेल आदर्श मध्ये झालेल्या वादातून मोठा गोंधळ उडाला। सम्राट मेन्सवेअर शोरूमचे मालक पुरुषोत्तम हरवाणे यांच्यावर हॉटेल मालक आणि त्यांच्या सहकार्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वाद इतका टोकाला गेला की हॉटेल मालकाने काचेचा ग्लास त्यांच्या डोक्यावर फोडला। यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू करण्यात आले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार पूर्वी पुरुषोत्तम हरवाणे हे हॉटेल आदर्शचे मालक होते, मात्र काही वर्षापूर्वी त्यांनी हे हॉटेल राजेश तलरेजा यांना विकले होते। 9 मार्च रोजी रात्री तलरेजा यांनी हरवाणे यांना हॉटेलमध्ये बोलावले आणि दोघांमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला। वाद इतका वाढला की राजेश तलरेजा यांच्या एका सहकार्याने पुरुषोत्तम हरवाणे यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला। या प्रकरणी पुरुषोत्तम हरवाणे यांचा मुलगा आदर्श हरवाणे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी हॉटेल मालक राजेश तलरेजा, नारायण तलरेजा, कमल नवलानी, सूरज हिरुळकर आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध कलम 115, 2, 118, 1, 351, 2, 352, 189, 2, 190, 2, 191, 2 अंतर्गत कारवाई करण्यात आली। पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड सीडीआर जप्त केला असून कमल नवलानी याला ताब्यात घेतले आहेत। या दरम्यान दुसऱ्या बाजूला एका महिलेने आदर्श हरवाणे, पुरुषोत्तम हरवाणे आणि वीरभान झांबानी यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत महिलेचा हात पकडणे, दुपट्टा ओढणे आणि शरीर संबंधी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे। यामुळेच आता हे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचे बनले असून सिटी कोतवाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत। काल दिनांक 9/3/2025 ला जे सायंकाळी पुरुषोत्तम हरवाणे आहेत यांनी जो आदर्श हॉटेल आहे तो राजेश तलरेजा यांना यापूर्वी विक्री केलेला आहे आणि त्याच्यातला काही त्यांचा देण्याघेण्याचा व्यवहार होता। त्यामुळे राजेश तलरेजा हे त्यांना वारंवार फोन करून बोलवित होते। तर हे पुरुषोत्तम हरवाणे आणि त्यांचा आदर्श मुलगा रात्र 9 वाजता दरम्यान आदर्श हॉटेल येथे गेले असता त्या ठिकाणी एका रूम मध्ये कमल नवलानी, राजेश तलरेजा, नारायण तलरेजा, सूरज नावाचा व्यक्ती व हरुळकर आणि एक महिला बसून होते आणि त्याच्यामध्ये ते देण्या घेण्याचा हॉटेलच्या जो विक्रीच्या व्यवहारावरून त्यांच्यात बाचाबाची झाली। बाचाबाची झाल्यानंतर नारायण तलरेजा यांनी शिवीगाळ सुरू केली पुरुषोत्तम हरवाणीला आणि बाचाबाची होऊन त्याला हाताबुक्क्यांनी पुरुषोत्तमला हरवाणी यांना मारहाण केली आणि त्याच्यातीलच कमल जो नवलानी आहे यांनी काचेचा ग्लास फेकून पुरुषोत्तम हरवाणे यांच्या डोक्यावर मारला। त्यामुळे त्यांना जखम झाली। त्यांना झेनिथ हॉस्पिटल येथे उपचार कामी भरती करण्यात आले आहे आणि पुरुषोत्तम हरवाणे यांचा मुलगा आदर्श हरवाणे यांच्या रिपोर्ट वरून हे जे कमल नवलानी, राजेश तलरेजा, नारायण तलरेजा, सूरज हिरोडकर आणि एक महिला यांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा 324 आणि राईटच्या कलमानुसार BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। जुन्या कॉटन मार्केट मधील हॉटेल आदर्श मध्ये झालेला हा वाद आता गंभीर स्वरूपाचा धारण करीत आहे। एका बाजूला जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा तर दुसऱ्या बाजूला छेडछाडीची तक्रार दाखल झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत असून या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अमरावती शहरातील दिव्य सदन सोशल सेंटरच्या बाल पंचायतने घेतलेल्या अभ्यास दौऱ्याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सोबत संवाद साधत या बालमंत्र्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत। चला तर पाहूया या स्पेशल वृत्तांतात। अमरावतीतील दिव्य सदन सोशल सेंटर गेल्या 48 वर्षापासून सामाजिक कार्य करत असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे। या अंतर्गत बाल पंचायतने शहरातील विविध भागांचा अभ्यास दौरा केला।
या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली. ही बालसंस्था ही आमच्यासाठी आमच्या भविष्यात खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण यात पर्यावरणाला आपण पर्यावरणाशी मैत्री करणार आहोत, आपण स्वच्छता राबवणार आहोत. आणि आम्ही आमच्या गावात म्हणजे बस नव्हती तर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दिला आणि बस चालू करण्याचा प्रयत्न केला. निरनिराळ्याचा रोड म्हणजे शिक्षण आमचं निरनिराळ्यासाठी जास्तीत जास्त तो रोड सांगितला. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा अर्ज दिला आणि खूप साऱ्या मोहिमा राबवल्या. गावात मोहीम केली स्वच्छताची वृक्ष लागवडीची, कारण की तुमचं गाव खूप मोठं आहे ना. धानोरा. जिल्हाधिकारी कटियार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी दिव्य सदन सोशल सेंटरच्या संचालिका रोजलिन सिस्टर, प्रकल्प समन्वयक अक्षय आठवले, अमित धनगर आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी तनिष्का प्रदीप भोयर, दिव्य सदन सोशल सेंटर येथील केंद्रीय प्रधानमंत्री. मी सातारा येथून आलेली आहे. 20 गावांमधील बालसंसद तयार केली आहे. त्या 20 गावांमधील प्रत्येक गावातील बालसंसद आहे. तेथे प्रत्येक बालसंसदीमध्ये 10 मंत्री आहे. ते 10 मंत्री आपापली जबाबदारी पार पाडतात. प्रत्येक आठवड्यामध्ये साप्ताहिक मीटिंग होते. त्यामध्ये आम्ही गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो व तसेच निवडणुका कशा असतात याचा अनुभव आम्हाला मिळालेला आहे. व तसेच महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या व राष्ट्रीय सण आम्ही साजरे करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय भावना प्राप्त झालेली आहे. व तसेच पर्यावरणासंबंधित आम्ही पक्ष्यांना, झाडांना आणि प्राण्यांना आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यामध्ये आम्ही पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी याच्यातील साहित्य बनवलेले आहेत. आम्ही दिव्य सदन सोशल सेंटर वडाली संस्थेमार्फत ही जी मुलं आहेत, ती बाल संसद जी मुलं आहेत, जे पदाधिकारी आहेत, ज्यांना दिव्य सदन सोशल सेंटर गेल्या 4 वर्षापासून 4 तालुक्यामध्ये 20 गावामध्ये सतत कार्यरत आहेत. प्रत्येक गावामध्ये CDC चालू आहे, त्याला चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर्स म्हणत आहोत आम्ही, आणि त्याला मराठीमध्ये बाल संस्कार केंद्र चालू आहेत. ही जी मुलं आहेत, ही मुलं शाळेमध्ये जातात, जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा बाहेरच्या दुसऱ्या शाळेमध्ये जातात. पण आम्हाला आम्ही जेव्हा गावात गेलो तेव्हा आम्हाला असं आढळलं की ही जी मुलं आहेत ही घरी अभ्यास करत नव्हती. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर मुलांची बाल संसद सुरू केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक झालेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी मंत्रिमंडळ स्थापित केलेलं आहे. हे मंत्रिमंडळ पूर्ण गावासाठी, त्यांच्या वर्गासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी कार्यरत आहे. तर मग त्याचाच भाग म्हणून एक आम्ही मुलांचा अभ्यास दौरा घेतलेला आहे, जेणेकरून ह्या बाल संसदचे जे मंत्रिमंडळ इथं उपस्थित आहे, आज त्यांची भेट आमच्या माननीय कलेक्टर साहेबांसोबत झालेली आहे. आणि माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला खूप अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की मुलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी मुलांना विचारलं की तुम्हाला मोठे होऊन कोण व्हायचं आहे, आणि त्यांनी आपण कसं मेहनत करून पुढे आलेलो आहोत, त्यांची स्वतःची एक्झाम्पल उदाहरण देऊन त्यांनी मुलांना कन्व्हिन्स केलेलं आहे की मुलांना की मोठे होऊन जर आपल्याला कोणीही बनायचं असेल, कोणाला कलेक्टर बनायचं असेल, कोणाला IAS ऑफिसर बनायचं असेल, IPS ऑफिसर बनायचं असेल, तर सर्वांना फार फार मेहनत करावी लागणार आहे. हे कलेक्टर साहेबांनी स्वतः येऊन इथं मुलांची संवाद साधला, त्यांना अप्रिशिएट केलं की कारण पुष्कळशा मुलांनी त्यांना प्रश्न केले की तुम्ही कसे या पदावर आलेले आहेत, तुम्ही लहानपणीच हा विचार केला होता काय. तर कलेक्टर साहेब त्यांचं कॉन्फिडन्स पाहून खूप खुश झाले आणि त्यांना शाबासकी पण दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. दिव्य सदन सोशल सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहेत.
शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता त्यांचे योगदान सुद्धा मोठे आहेत. असेच महत्त्वाचे सामाजिक विषय आणि घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील सिटी न्यूजवर. आम्ही पुन्हा भेटूया या नव्या बातमीसह. नमस्कार, मी अजय शुगारे आणि आपण पाहत आहात सिटी न्यूज. आज आपण पाहणार आहोत माहेश्वरी समाजाच्या एका विशेष कार्यक्रमाचा आढावा. बडनेरा येथील महेश भवनात पार पडलेल्या अखिल भारतीय माहेश्वरी युवक युवती परिचय संमेलनाने समाजातील विवाह जुळवण्याकरिता एक महत्त्वाचा मंच निर्माण केला. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात युवक युवतींचा प्रतिसाद लाभला. जाणून घेऊया या संमेलनाची सविस्तर माहिती. ये अमरावती शहर के अंदर 25 साल के बाद में माहेश्वरी समाज का अखिल भारतीय युवक युवती परिचय सम्मेलन हो रहा है. हमारी एक पुरानी संस्था थी 1992 में रजिस्टर हुई, वो किसी कारण से 20 वर्ष पूरे पहले 20-22 वर्ष पहले बंद हो चुकी थी. उसे हमने वापस चालू किया. उस संस्था का नाम है माहेश्वरी सामूहिक सेवा समिति. उसका उद्देश्य ये है कि माहेश्वरी समाज के सामूहिक विवाह करना और माहेश्वरी समाज के युवक युवती को परिचय सम्मेलन करना. पिछले 2 साल से हम कोशिश कर रहे थे कि इस समिति के माध्यम से परिचय सम्मेलन अमरावती शहर में होना चाहिए. तो 2 साल से मेहनत कर करके हम 4 महीने पूर्व माहेश्वरी भवन में एक आम सभा लेकर इस परिचय सम्मेलन को लेना निश्चित किया. जिस वक्त परिचय सम्मेलन हमने लेना निश्चित किया, उस वक्त हमें ऐसा लगा कि इसके अंदर 300-350 के आसपास युवक और युवतियों की एंट्री आएंगी. परंतु जैसे जैसे समय बीतता चले गया, वैसे वैसे हम 28 फरवरी हमारी इस कार्यक्रम की लास्ट डेट थी और वो 28 फरवरी के पूर्व 10 फरवरी को हमने 350 एंट्रियां हमारे पास में आ चुकी थी. तो हमें महसूस हुआ कि ये हमारा 28 तारीख को जो हम ऑनलाइन रजिस्ट्रेशन लोगों से लेने जा रहे हैं, हम 28 तारीख तक हो सकता हम 500, 550, 600 तक चले जा गए. हुआ ऐसे ही कि 28 तारीख के तक हम 500, 550 तक हमारे पास में प्रविष्टियाँ आ चुकी थी. पर 28 तारीख के पहले हम वो ऑनलाइन जो हमारे जो साइट थी वो बंद नहीं कर सकते थे, क्योंकि हमने ऑफिशियली उसको अनाउंस करके रखा था. तो 28 तारीख तक हमारे पास में जो 525 एंट्रियाँ जो आई, तो उससे हमें महसूस हुआ कि हो सकता है हम 600, 650, 650 तक हम जा सकते हैं. फिर हमारे पास में जैसे जैसे एंट्री आने लगी, वैसे वैसे हमारे सामने समस्या आने लगी, जगह की, व्यवस्था की, निवास की. तो हम 300, 350 लेके चल रहे थे और एकदम एंट्री का जो फ्लो बढ़ा, उससे हमें महसूस होने लगा कि अपने पास में निवास व्यवस्था की भी तकलीफ हो सकती है. तो हमने निवास व्यवस्था महेश भवन में, दीपार्चन में, माहेश्वरी भवन में 3 जगह पे हमने निवास व्यवस्था की. हमारे पास में परिचय सम्मेलन वाले दिन यानी 8-9 मार्च को जो हमने सम्मेलन श्री महेश भवन में लिया था, उसमें 617 युवक और युवती की हमारे पास में एंट्री आई, जिसमें मैं समझता हूँ 407 युवक और अंदाजा 210 युवतियाँ, ऐसे दोनों मिला के 617 प्रविष्टियाँ हमारे पास में प्राप्त हुई, जिसमें 305 युवक और 127 युवतियाँ वहाँ प्रेजेंट थी. अमरावती के परिचय सम्मेलन के अंदर एक बात विशेष नोट करने लायक रहेंगी कि जहाँ जहाँ पे परिचय सम्मेलन हुए, उस सारे परिचय सम्मेलन में युवतियों की जो एंट्री जो रहती थी, उसका परसेंटेज 20, 22, 25% रहता था. पर हमारे इस परिचय सम्मेलन में युवक युवतियों की जो प्रविष्टियाँ थी वो 37% रही. इसका एकमेव कारण है कि हमने युवक की फीस 2000 रुपये रखी थी, युवतियों की फीस हमने 1000 रुपये रखी थी, और युवक युवती अगर इस कार्यक्रम में उपस्थित रहते हैं तो उन्हें हम 1000 रुपये वापस देंगे, ऐसा हमने घोषणा की थी. और हमने वापस दिया भी है. कल 50-55 लड़कियों को पैसे हमने वापस भी दिया 1000 रुपये देख करके.
इस आयोजन को सफल बनाने में सबसे पहले महत्वपूर्ण भूमिका रहती है संयोजक की। तो हमने मायसी पंचायत के अध्यक्ष श्री जगदीश जी कलंती को संयोजक की भूमिका सौंपी। हमारे मायसी सामक्षा समिति की जो कार्य समिति है उसमें हमारे उपाध्यक्ष श्री सुरेश जी साबू है, उन्हें हमने समन्वय की भूमिका सौंपी। बाकी सचिव शांतिलाल जी कलंत्री, इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि हमने आदरणीय श्री जुगल किशोर जी गट्टानी जी साहब को बनाया। इस कार्यक्रम के स्वागत अध्यक्ष हमारे कमल किशोर जी मालानी, उनको बनाया। कार्यक्रम की घोषणा तो हम कर चुके थे और हमें मालूम था कि ये कार्यक्रम लाखों रुपए से घाटे में जाएगा। तो मैंने फिर हमारे मायसी संघ समिति के जो अध्यक्ष थे डॉक्टर हरगोविंद जी नावंदर, उनके सुपुत्र श्री अनुज जी नावंदर जो नासिक में रहते हैं, मैंने उनसे फ़ोन पे बात करी कि मैं डॉक्टर साहब की स्मृति में कार्यक्रम लेने जा रहा हूँ, आपको इस कार्यक्रम में आना है। उन्होंने अपनी स्वीकृति प्रदान की और उन्होंने कहा कि मेरे लायक जो भी सेवा होंगी मुझे आपने अवश्य याद करना। फिर मैं आदरणीय श्री जुगल किशोर जी गट्टानी साहब से मिला, उन्होंने भी मुझे आश्वासन दिया कि समाज के कार्य लिए और रामेश्वर तेरे लिए मेरी तिजोरी हरदम खुली रहेंगी। आप 25 साल के बाद में जो मायसी समाज का महाकुंभ लेने जा रहे हो, इसके साथ में मैं आपके साथ में, इस कार्यक्रम के लिए मैं आपके साथ में खड़ा हूँ। आप पैसे की चिंता ना करें, ये कार्यक्रम को अवश्य पूरा करें। एक उनकी हिम्मत, एक नावंदर जी की हिम्मत, फिर मैं मेरे मित्र स्वर्गीय प्रणम जी मालू के सुपुत्र श्री वरुण जी मालू से मिला, उनसे मैंने बात करी तो उन्होंने इतना स्पष्ट कहा कि भैया आप आए क्यों हो, आप एक फ़ोन कर देते। उसी वक्त उन्होंने अपने मैनेजर को बुलाया और कहा कि भाऊ को जो भी समाज के लिए अनुदान लगे वो आपने दे देना। तो इन 3 महास्तंभों के कारण इतना बड़ा महाकुंभ अमरावती के महेश भवन के हॉल में संपन्न हुआ। इस प्रकार के आयोजन लेना का मुख्य उद्देश्य यह है कि आज समाज के पढ़े लिखे लड़कों के कारण समाज, मैं ये समझता हूं कि भटक रहा है। ये मेरा व्यक्तिगत मत है। हमारे पढ़े लिखे बच्चों का कैसा तो भी सम्मान हो जाता है। हमारी मीटिंग में कहा गया कि हमने हाईटेक परिचय सम्मेलन लेना चाहिए, पर मुझे ऐसा लगा कि पढ़े लिखे बच्चों का सम्मान तो किसी न किसी प्रकार कहीं ना कहीं हो जाएगा, पर जो हमारे ग्रामीण में रहते हैं उनके बच्चों का क्या। आप सर्वे करो, आपको निश्चित रूप से पता लगेगा कि ग्रामीण के अंदर लड़के रहो चाहे लड़कियां रहो, इनकी विवाह की समस्या बहुत आ रही है। तो मैंने फिर मेरे कुछ लोगों से बातचीत करी और उनसे मैंने कहा हाईटेक परिचय सम्मेलन तो इंदौर, भोपाल, हैदराबाद, बम्बई, औरंगाबाद, पूना में हो रहा है, क्यों ना हम हाईटेक के साथ साथ में ग्रामीण से शहर तक और शहर से ग्रामीण तक परिचय सम्मेलन की एक भूमिका रखे, जिसकी वजह से ये आयोजन अपनी सफलता की ओर बढ़ेगा। हमने परिचय सम्मेलन लेने के पहले हमारी एक भूमिका स्पष्ट कर दी थी कि इस परिचय सम्मेलन में हम सिर्फ युवक और युवती का परिचय ही करवाएंगे। इसके अंदर हम वहाँ सम्मान कराने की पहल नहीं करेंगे। 20-25 साल पहले जो सम्मान होते थे परिचय सम्मेलन में, उस वक्त की खुशबू अलग थी, क्योंकि तो उस वक्त के बच्चे, उस वक्त के माँ बाप की एक सोच, एक विचारधारा अलग थी। अब आज के समय में इतना बड़ा परिवर्तन आ चुका है कि सम्मान देखकर करने के बाद में सम्मान टूट रहे हैं। तो परिचय सम्मेलन में सम्मान होना ये कहीं हम लोगों के लिए घातक ना हो जावे, इसलिए हमने हमारे भाषण में पहले ही ये बात क्लियर कर दी थी कि आपका हम यहाँ सम्मान कराने में हमें कोई इंटरेस्ट नहीं है। आप सिर्फ यहाँ युवक युवती को देखे, युवक वाला युवती के परिवार की जानकारी निकाले, युवती वाले युवक वाले परिवार की जानकारी निकाले और उसके बाद में मजबूत मध्यस्थी को बीच में डालकर वे सम्मान के लिए आगे बढ़े। मैं मानता हूं कि कल रात को महेश भवन के अंदर
मंत्रणा कक्ष के अंदर कम से कम 50 से 65 लोग मंत्रणा कक्ष में काम कर रहे थे। मंत्रणा कक्ष में प्रथम काम करने में हमारी महिला मंडल की अनीता मंत्री जी, रानी करवा जी, प्रभा देवी झंवर जी और काफ़ी महिलाओं ने बहुत प्रयत्न किया और उन्होंने युवक युवती के संबंध को 75, 80, 85% तक पहुंचा दिया। कल 2 संबंध हो रहे थे। हमारे समिति के संयोजक ने उनसे बात की कि आप किसी भी प्रकार की जल्दबाजी ना करें, संबंध आपको करना है, हम आपके साथ में हैं, पर यहाँ पे आप जल्दबाजी ना करें और 2 दिन, 4 दिन, महीने, 2 महीने का समय लीजिए। लड़के वाले से भी यही बात करी, लड़की वाले से भी यही बात करी। औपचारिकता आपने पूरी कर ली है और आपस में लड़का लड़की 1-2 मीटिंग और ले लेवे, आपस में अपने आप को समझ लेवे, उसके बाद में आप संबंध करें। मैं इस परिचय सम्मेलन के लिए एडवोकेट आर बी अटल साहब का बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमें महेश भवन निःशुल्क समाज सेवा के लिए उपलब्ध करा दिया और वे हमारे कार्यक्रम के उद्घाटक भी थे। आप मेरा आज यहाँ पे इंटरव्यू ले रहे हो, कहने को तो बहुत कुछ है, पर ज़्यादा कहना मेरे लिए ठीक नहीं है। मेरे समिति ने मुझे इतना सहयोग दिया कि ये मेरे समिति के सारे सदस्य एक मेरे गुलदस्ते की तरह है। एक एक फूल को जमा करके जो गुलदस्ता बना, उसकी शोभा आपने कल, परसों और आज देखी है कि अमरावती शहर के सारे न्यूज़पेपर में, सारे चैनलों में माहेश्वरी परिचय सम्मेलन की बहुत ज़्यादा प्रशंसा हो रही है। समाज के अंदर इस प्रकार के आयोजन होना चाहिए, ये आज समय की मांग है और इस मांग को देखते हुए ही हमने ये कदम उठाया है। भविष्य में भी हमारी बहुत सी योजना है। हमने सामूहिक रूप से घोषणा की कि हम 1 साल के भीतर अभिभावक परिचय सम्मेलन लेंगे, जिसके अंदर हम 1000 प्रविष्टियां शामिल करेंगे। युवक युवती परिचय सम्मेलन में अभिभावकों की बहुत अहम भूमिका रहती है। कल के सम्मेलन में हमें महसूस हुआ कि आज के सम्मेलन में हमें महसूस हुआ कि निश्चित रूप से अभिभावक का परिचय सम्मेलन लेना चाहिए। उसी प्रकार हमने भी ये मानस बनाया है कि आने वाले 2027 जनवरी में हो सकता है हम दोबारा परिचय सम्मेलन लेवे। माहेश्वरी सामूहिक सेवा समिति की बहुत सी योजनाएं के ऊपर काम चालू है। भविष्य में आपको वो योजनाएं समाज के सामने जरूर आपके माध्यम से आएंगी। मैं पुनश्च मेरे सभी कार्यकर्ताओं का, पूरी समाज गंगा का और मेरे इस कार्यक्रम को सफल बनाने में जो मेरे अमरावती के मुख्य दानदाता है, 52 लोगों से मैंने इस महाकुंभ के अंदर आहुति लेने का काम किया। इन लोगों ने अपने परिवार की ओर से इस सम्मेलन में दान देकर इस कार्य को संपूर्ण करने में बहुत योगदान दिया। बहुत से दानदाताओं ने नाम नहीं बोलने की मुझसे प्रॉमिस ली, इसलिए मुझे नाम बोलना ठीक नहीं लग रहा है। पर बगैर दान के ये कार्य हो नहीं सकता। मैं उन सभी का हृदय से आभारी हूँ कि जिन्होंने इस महाकुंभ को संपन्न करने में अपनी अहम भूमिका अदा करी। जिस प्रकार 144 साल के बाद प्रयागराज में महाकुंभ हुआ, उसी प्रकार अमरावती शहर के अंदर 25 साल के बाद में यह माहेश्वरी युवक युवती परिचय सम्मेलन महाकुंभ के युग में, महाकुंभ के रूप में महेश भवन में संपन्न हुआ। महेश भवन के अंदर जिस वक्त नीचे का हॉल देखा, ऊपर के हॉल हमने देखा, 1800 से 2000 लोगों की वहाँ उपस्थिति थी। हमें खुद को समझ में नहीं आ रहा था कि हम किसको कहाँ बैठावे, पर समाज गंगा के अंदर आने वाले लोगों ने इतना भरपूर सहयोग दिया, जिसका लिए मेरे पास में शब्द नहीं है। मैं पुनश्च मेरे सभी कार्यकर्ताओं का, मेरे सभी अमरावती समाज बंधुओं का हृदय से आभारी हूँ कि उन्होंने मुझे माहेश्वरी सामूहिक सेवा समिति के अध्यक्ष पद पर बैठाकर मेरे परिवार का मान बढ़ाया।
यह मैं जिंदगी भर नहीं भूलूंगा। पिछले 20-22 साल से मैं राजस्थानी हितकारक मंडल के सचिव पद पर काम कर रहा हूँ। मैं आज तक मेरे ज़िंदगी में मेरी 63 साल की उम्र चल रही है। मेरा जन्म भी 1963 का है, मेरी उम्र भी आज 1963 मेरी उम्र भी आज 63 की है। मैंने कभी भी अध्यक्ष पद की कोई चेयर मैंने आज तक संभाली नहीं है। आज पहली बार मैं अध्यक्ष पद की चेयर पर बैठा हूँ और पद पर बैठकर मैंने आपके सामने अखिल भारतीय योग युवती परिचय सम्मेलन को आपके सामने प्रस्तुत कर संपूर्ण रूप से संपन्न करवाया। इसके अंदर मेरे मित्र शांतिलाल जी कलंत्री सचिव, इनकी भी बहुत महत्वपूर्ण भूमिका रही है। और साथ साथ में उपाध्यक्ष श्री गोपाल दास जी राठी सहायत वाले, इन्होंने इस पूरी परिचय सम्मेलन में हनुमान की भूमिका अदा करी है। एक जैसा आदमी रहता है ना कि काम करने के लिए फोन करने की देरी है कि वो 15 मिनट में हाजिर। मैं अकेला तो काम दान के लिए कर नहीं सकता था, सदैव वो मेरे साथ में रहे। संयोजक महोदय भी मेरे साथ में रहे जब जाकर हमने दान राशि जमा करी। आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। मैं आपके माध्यम से मीडिया का और सभी चैनल का आभारी हूं कि आपने हमारी समिति के और हमारे परिचय सम्मेलन को भरपूर प्रसिद्धि दी, और आपके प्रसिद्धि के कारण ही हम आज इस मुकाम पे पहुंचे हैं। कहते हैं हर शौक को पाला नहीं जाता, कांच के खिलौने को उछाला नहीं जाता, और मेहनत करने से मिल जाती है मंजिल, हर बात को किस्मत पे टाला नहीं जाता। यह हमारी मेहनत का, हमारी कमेटी का, हमारी समिति का, हमारे समाज के कार्यकर्ताओं की मेहनत है, जिसके वजह से आज हम 617 योग युवती परिचय सम्मेलन में शामिल हुए। बहुत बहुत धन्यवाद। जय श्री कृष्ण, राधे राधे। हमारे मित्र रामेश्वर भाऊ गग्गड़, इनके मन में एक कल्पना आई कि अपने को परिचय सम्मेलन लेना है। बस उस कल्पना को लेके उन्होंने हम सब मित्रों को इकट्ठा करके एक सभा ली है। उस सभा में ये कल्पना को हमने सभी ने अनुमोदन दिया। बस उसी कल्पना को लेके 8 और 9 मार्च को ये परिचय सम्मेलन अमरावती के महेश भवन में हुआ। परिचय सम्मेलन में गांव के सभी पत्रकार, सभी मीडिया और सभी प्रेस मीडिया और सभी संपादक तथा दानदाताओं ने भरपूर सहयोग देने के कारण यह आयोजन हमारा इतना सफल रहा कि यह आयोजन में युवक 407 एंट्री आई, युवती की 210 एंट्री आई, टोटल 617 एंट्री आई। उसमें से 305 युवक वहां पे हाजिर थे, युवतियां 127 हाजिर थी, और टोटल 442 कैंडिडेट यहाँ का लाभ उठा सके। मेरे देखने में भी इतना बड़ा सफल परिचय सम्मेलन कहीं नहीं हुआ, और यह परिचय सम्मेलन सफल होने की जो ताकत है वो है सभी वर्ग की महिलाएं, पुरुष इसमें जुड़े थे। हमने जो समितियां बनाए थे वो समितियां ने इतना अच्छा काम किया कि फलस्वरूप में हमको ये सक्सेस देखने को मिला। अब हम ये चाहते हैं कि हर शहर में, हर गांव में ऐसे ही परिचय सम्मेलन होते रहे, जिसके कारण युवक को और युवतियों को दिशा मिलते रहेंगी। हमारे परिचय सम्मेलन करने से यहाँ पे जो युवक और युवतियां आई थी, यह अपने आप में दोनों मिलकर बहुत प्रसन्न हुए। उनको अपना वर ढूंढने को या वधु ढूंढने को सहकार्य हुआ। बस इतना ही कहूंगा कि बस आगे भी ऐसे ही सम्मेलन चलते रहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता आयोजनामागे अनेक मान्यवरांचे योगदान राहिले आहेत। समाजातील विवाह जुळवणीकरिता आणि सामाजिक एकात्मतेकरिता हे संमेलन अत्यंत महत्त्वाचे ठरले। या सोबतच अशा कार्यक्रमामुळे समाजातील संवाद अधिक सशक्त होत आहेत आणि नव्या पिढीला एकत्र येण्याची संधी मिळते। तर पाहत रहा सिटी न्यूज। अमरावती शहरात राजवीर जनहित संघटनेने पोलीस आयुक्त रेड्डी यांना निवेदन सादर केले आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार पत्रकार रहमत खा उर्फ रम्बो यांच्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार खोटी असून ती राजकीय प्रेरित आहेत।
यावर संपूर्ण चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेने तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा दिला आहे. राजवीर जनहित संघटनेच्या वतीने शहर उपाध्यक्ष मोबिन खान, अमीर खान, महेश तायडे, विशाल सोनटके, प्रदीप बनसोड आणि आशिष वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. संघटनेने दावा केला आहे की हाजी इरफान यांनी दिलेली तक्रार पूर्णपणे खोटी असून विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. रहमत खान यांनी विरोधी उमेदवाराचे समर्थन केल्याने त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. संघटनेने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की या तक्रारीची संपूर्ण चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे. तसेच रहमत खान हे गेल्या 20-30 वर्षापासून समाजसेवा करत आहेत, मात्र राजकीय विरोधक त्यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. संघटनेने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर चौकशी प्रामाणिकपणे झाली नाही तर संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. आमचे संस्थापक अध्यक्षवर जो रिपोर्ट दाखल झाली, झुटी तक्रार दाखल झाली, खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्याची निष्पक्ष जाच व्हावी और त्याची जाच करून कारवाई करण्यात यावी. राजवीर जनहित संघटनेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तक्रार खोटी आहे का की यामध्ये काही सत्यता आहे याचा खुलासा पोलीस तपासानंतरच होईल. पुढील अपडेट करिता पाहत राहा सिटी. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये देखील चाहत्यांनी जल्लोष केला. मात्र काही टवाळखोरांनी या जल्लोषात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चला पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. अमरावती शहरातील राजकमल चौकात रविवारी रात्री भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना काही टवाळखोरांनी पोलिसांवर फटाके फोडण्याचा प्रकार केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित कारवाई केली आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला चांगलाच चोप दिला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी इशारा दिला आहे की कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल. अमरावती पोलिसांनी वेळीच कारवाई करून मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे शहरातील शांतता धोक्यात येऊ शकते. पोलिसांनी अशा गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पाहत रहा सिटी न्यूज, अमरावतीच्या प्रत्येक घडामोडीकरिता. भारताने न्यूझीलंडचा पराभव करीत चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकली आहे. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्याकरिता अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरून चांगलाच जल्लोष केला. भारताच्या या दिमागदार विजयाचा आनंद अमरावतीकरांनी उत्साहात साजरा केला. शहरातील राजकमल चौक, राजापेठ, चपराशीपुरा, पंचवटी आणि इरविन चौकात सुद्धा चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला. भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला 251 धावात रोखले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 252 धावांचा पाठलाग शानदार पद्धतीने पूर्ण केला. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक खेळी करत 89 धावा केल्या आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. राजकमल चौकात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. टीम इंडियाच्या समर्थनार्थ भारत माता की जय आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर अमरावतीत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. अशाच ताज्या अपडेट करिता पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. शेताच्या बांधाला लागलेल्या या आगीमुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. अधिक माहिती करिता पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. वाठोळा शुक्लेश्वर ते धामोरी मार्गावर 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शेताच्या बांधाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. स्थानिक नागरिकांनी तातडीने ही माहिती प्रशासनाला दिली. त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे गावकरी भयभीत झाले असून ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गावकऱ्यांनी दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सायंकाळी 5 वाजता कॉल आला की वाठोळा शुक्लेश्वर ते धामोरी या बांधावर आग लागलेली आहे. त्या माहिती मिळताच आम्ही 2 फायरमॅन आणि एक ड्रायव्हर सोबत इथं आलेलो आहोत आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर आम्ही अर्ध्या तासात नियंत्रण केले. वाठोळा शुक्लेश्वर येथे 3 दिवसात दुसऱ्यांदा आग लागल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा घटना घडत राहिल्यास संपूर्ण गावासाठी धोका निर्माण होऊ शकतोय. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. पुढील अपडेट करिता पाहत राहा फक्त सिटी न्यूज. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगांव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सिटी न्यूज. मी आहेत अजय शृंगारे. जलजीवन मिशनच्या कामात विलंब झाल्यामुळे आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. पुष्पा स्टाईल साडी परिधान करून त्यांनी जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केलं आहे. शासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर रोष व्यक्त करीत या सरपंचांनी स्पष्ट इशारा दिला आहे. पाहूया हा संपूर्ण अहवाल. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू होऊन 3 वर्षे झाली, मात्र आजही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंचांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी झालेल्या सरपंचांनी पुष्पा स्टाईल साडी नेसून प्रशासनाचे लक्ष वेधले. सरपंच संघटनेच्या म्हणण्यानुसार पाणीपुरवठा योजनेच्या कामात प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उपोषणाकर्त्या सरपंचांनी शासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. मागील 3 वर्षापासून आमच्या आर्णी तालुक्यात जलजीवन मिशनचे कामं प्रत्येक गावात सुरू आहे, पण संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून 3 वर्षापासून फक्त 30%, 20% असेच कामं पूर्ण झालेले आहे. आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पाणी टंचाई झालेली आहे. आज त्या पाणी टंचाईमुळे गावाला आम्हाला अधिग्रहण करावं लागत आहे. अधिग्रहण की आजचे ते प्रस्ताव पंचायत समितीमध्ये आजही दाखल झालेले आहे आणि रोज प्रस्ताव एक एक वाढत आहे. आणि याला जबाबदार म्हणून आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषदचे जे पाणीपुरवठा विभाग आहे आणि जिल्हा परिषद CO यांच्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढे कामावर काम लेट करत आहे तरी त्यांना जाग नाही येत आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही आहे. आम्ही मागील 2-3 वर्षापासून त्यांना सतत तक्रार देत आहे आणि विनंती करत आहे की तुम्ही काम सुरू करा. पण
कॉन्ट्रॅक्टरकडून आम्हाला नेहमी एक उत्तर मिळते की शासनाकडून पैसे नाही मिळाले, जे की यांना अर्ध पेमेंट मिळालेलं आहे. तरीसुद्धा यांनी एकच एक सांगत राहतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही म्हणून आम्ही काम करत नाही. पण माझा एक प्रश्न आहे त्यांना आणि डिपार्टमेंट CO साहेबांना की यांनी जेव्हा ते काम करत होते, काम घेतलं होतं निविदा प्रक्रियेमध्ये, टेंडर घेतलं होतं, तेव्हा यांनी सक्षम प्रमाणपत्र जोडलाच असेल. सक्षम प्रमाणपत्र जोडलं तर मग यांच्यात काम करण्याची कुवत नव्हती, तर काम एवढे मोठे कोटी रुपयाचे का घेण्यात आले? काम घेतल्यानंतरसुद्धा काम पूर्ण झाले नाही तर गावात आमची टंचाई निर्माण झाली यांच्या कारणामुळं. जर यांना असं काही यांचं काही ॲग्रीमेंट झालं होतं का जिल्हा परिषदेसोबत की निधी उपलब्ध झाल्यावरच तुम्ही काम सुरू करू म्हणून, असं कोणतं ॲग्रीमेंट झालेलं नाही ना होऊ शकते त्याचं. म्हणून त्या निमित्ताने आज आम्ही कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून वेषांतर करून पुष्पा स्टाईल साडी घालून, कारण आमच्या गावाच्या महिला आम्हाला निवडून दिलेल्या आहे, ते काय इथं येऊन ते जर इथं आले तर आम्ही लोकप्रतिनिधी काय कामाचे, म्हणून साडी घालून शासनाला जाग यावं आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग कंत्राटदाराला जाग यावं याच्यासाठी आम्ही वेषांतर करून इथं उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेला. जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही आमरण उपोषण असंच चालू ठेवू. सरपंच संघटनेचे हे आंदोलन प्रशासनाच्या कानावर कितपत परिणाम घडवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामामुळे गावकऱ्यांना पाण्याकरिता मोठा संघर्ष करावा लागत आहे. आता सरकार या आंदोलनाची दखल घेते का हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे. पुढील अपडेट करिता पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता गिट्टी खदान पोलिसांनी मोठी कारवाई करीत दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतलंय. शिवाजी स्टेडियम परिसरातून चोरी गेलेली दुचाकी आणखी 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देऊया या स्पेशल रिपोर्ट मध्ये. 8 मार्च 2024 रोजी नागपूरच्या शिवाजी स्टेडियम येथून एका इसमाची दुचाकी चोरीला गेली होती. या घटनेनंतर गिट्टी खदान पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी अजय यादव यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा लावला आणि त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 75,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या आरोपीचे नाव प्रवेश कन्हैयालाल कंगाले असून तो मानेवाडा येथे राहतो. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पुलिस थाने गिट्टी खदान नागपुर शहर यहाँ पर तारीख 8/3/2025 को अपराध नंबर 157/25 कलम 303(2) के अनुसार एक गुना दाखल हुआ था, जिसमें एक शिवाजी स्टेडियम गिट्टी खदान यहाँ से एक मोटरसाइकिल क्रमांक MH 31 DN 4536 ऐसी उसकी अंदाजन कीमत 25,000 ये वाहन चोरी गया था. इन्वेस्टिगेशन में जो तपास पथक है उनको तपास पथक के हेड कांस्टेबल अजय यादव उनको गोपनीय माहिती मिली. उसके अनुसार गंगानगर के मैदान से एक आरोपी को हिरासत में लिया गया, जिसका नाम प्रवेश कन्हैयालाल कंगाले, वह 37 वर्ष, रहनार मानेवाड़ा उदयनगर चौक. इसको हिरासत में लेके पूछताछ की तो उस दरमियान वो वहाँ गाड़ी चोरी की होने की ये हुआ, खातरी हुई, तो उसको अरेस्ट किया उस गुने में. उसके बाद उसको पूछताछ में उन्होंने और भी 2 वाहन दिए, जिसमें एक बरडी पुलिस स्टेशन से उसने चुराया था और एक गिट्टी खदान पुलिस थाने से, जिसमें अपराध क्रमांक 162/25 का दाखल है, वो जब्त किए. वैसे एक अंदर इसमें 3 वाहन मोटरसाइकिल जब्त की है, जिसमें अंदाजन कीमत 25,000, एक ऐसे 75,000 की मुद्देमाल जप्त किया है. आरोपी MCR पर है. गिट्टी खदान पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात लगाम बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या वाहनांची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील अद्ययावत माहिती करिता पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात एका हॉटेल मॅनेजरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा इसम महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करीत होता. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेळीच कारवाई करीत त्याला अटक केली आहे. धंतोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये. कर्नाटकचा रहिवासी श्यामकुमार हा नागपूरमधील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता.
त्याने महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. बजाजनगर आणि धंतोली पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत हा आरोपी सापडला. पोलिसांनी तपास सुरू केला असून इतर महिलांचे व्हिडिओ तर काढले नाहीत ना, याचा शोध घेतला जात आहे. नागपूर झोन 2 चे डीसीपी राहुल मदने यांनी याबाबत माहिती दिली आहे. के सामने का जो एरिया है, जो बजाजनगर और धंतोली पुलिस स्टेशन के हद में आता है, वहाँ एक आदमी जिसका नाम शांत कुमार है, जो बेसिकली कर्नाटक का है और ली मेरिडियन होटल में जो पिछले 6 मंथ से काम कर रहा है, तो उसने कुछ ऐसा अश्लील कृत्य किया जिसका जो समाज माध्यम से वो वीडियो वायरल हुआ था और उसके अनुसार कल पुलिस ने उसकी गाड़ी के नंबर के सर्च किए और उसको आज धंतोली पुलिस स्टेशन ने अरेस्ट किया है और वो बजाजनगर में हैंड ओवर किया जाए. उसकी पार्श्वभूमि हम सर्च कर रहे हैं. उसमें मोबाइल में कुछ अश्लील वीडियो भी है, रिकॉर्डिंग भी है, तो वो भी हम सर्च करेंगे वो उसने कहाँ निकाले है और कहाँ के और कब के है. नाही, ह्याच्यामध्ये जर पाहिलं की काल एक समाज माध्यमामार्फत आम्हाला काही व्हिडिओ प्राप्त झाले. त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे ज्याचं नाव शांत कुमार आहे, जो की मूळचा हा कर्नाटकचा आहे आणि काही दिवसापासून या ठिकाणी ली मेरिडियन हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणून गेले 6 महिने त्या ठिकाणी काम करतो. आणि काही काल महिलांकडे बघून त्यांनी मास्टरबेट करण्याचा जो प्रयत्न केला आणि अतिशय अश्लील असं कृत्य त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यावरून जे आम्हाला माहिती मिळाली, त्याच्या गाडीच्या नंबरवरून आमची पथकं सकाळपासून त्याचा शोध घेत होती आणि त्याला आपण सध्या ताब्यात घेतलेला आहे. संबंधित जी फिर्यादी आहे ते बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले आहे. परंतु आम्ही सकाळीपासूनच जेलच्या समोर झालेले हे कृत्य अतिशय अश्लील प्रकारचे हे केलेलं कृत्य आहे. सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि इतर ह्याच्यानुसार विनयभंग यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस बजाजनगर या ठिकाणी होईल. सध्या आरोपी बजाजनगर आणि धंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होता आणि आम्हाला तो आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत आहोत. त्या संबंधी आपण तपास करत आहोत. त्याचा मोबाईलचाही तपास केला. त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आढळून आल्यात की तो थोडासा त्या संबंधी अश्लील कृत्य करण्यासंबंधी विकृत असावा किंवा त्या सवयीचा प्राथमिकदृष्ट्या तो दिसून येतो. नाही, आम्हाला समाज माध्यमांमार्फत हा व्हिडिओ प्राप्त झाला. त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशन, बजाजनगर पोलीस स्टेशन हे दोन्ही ॲक्टिव्ह होऊन आम्ही ॲक्टिव्हरित्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. प्राथमिकदृष्ट्या तसंच त्याचं स्वरूप आहे, परंतु अधिक खोलात जाऊन इतर काही त्यांनी कोणाचे व्हिडिओ बनवले आहेत का किंवा कुणासोबत असं इतर व्हिडिओ आहेत का ह्याच्या संबंधी आम्ही पुढील तपास करत आहोत. महिलांच्या सुरक्षितेकरिता ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. नागपूर पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा विकृत इसम पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आणखी काही प्रकरण समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. पुढील अपडेट करिता पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. तब्बल 2.5 महिन्यांच्या शोध घेऊन मोहिमेनंतर आरोपीला मालवण येथे अटक करण्यात आली आहे. दिल्ली, अजमेर ते मुंबई असा मोठा तपास करून अखेर जरीपटका पोलिसांनी आरोपीला पकडले आहेत. सविस्तर पाहूया एक्सक्लुझिव्ह या रिपोर्ट मध्ये. 26 वर्षीय अजय राजेश बोरकर उर्फ अज्जू हा इंदोरा जरीपटका परिसरातील अटल गुन्हेगार. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने 31 डिसेंबर 2024 रोजी MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र कारागृहात नेत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो पसार झाला होता. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी संपूर्ण जिल्हा आणि परराज्यात शोध मोहीम राबवली. अनेक ठिकाणी लोकेशन मिळत असताना आरोपी पोलिसांच्या हातात सापडत नव्हता. मात्र अखेर मुंबईत त्याच्या हालचालीचा ठाव ठिकाणा लागला. 2 दिवसापूर्वी जरीपटका पोलीस उपनिरीक्षक किल्लेदार, पोलीस कर्मचारी प्रमोद सालोटकर, विकास पाठक आणि DB पथकाने मालवण येथे मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. पुलिस थाने के रिकॉर्ड पे आरोपी अजय राजेश बोरकर अलायस अज्जू, ये बहुत नामी गुनहगार था. उसको MPDA के अंदर डिटेन करने के लिए, जेल में डालने के लिए माननीय CP साहब को हमने पिछले साल प्रपोजल भेजा था, जो CP साहब ने मंजूर किया था. और 31 दिसंबर 2024 को उसको हम लोग प्रपोजल के आधार पे जेल में लेके जा रहे थे.
तभी वो टीम को झटका देके वहाँ से भाग गया था। उस बारे में धंतोली पुलिस स्टेशन में भी हम लोग ने उसके खिलाफ गुना दाखिल किया था। पिछले 2.5 महीने से हम लोग उसके पीछे थे। उसके रिश्तेदार, उसके जो दोस्त थे, उनसे बातचीत कर रहे थे, इंफॉर्मेशन ले रहे थे। उसका कभी कभी नंबर्स जो मिलते थे उसके लोकेशन ले लेते, कभी अजमेर, कभी दिल्ली, ऐसे अलग अलग जगह के लोकेशंस आ रहे थे। अभी 2 दिन पहले हमें मुंबई का उसका लोकेशंस मिला, तो हम लोग ने इमीडिएटली माननीय डीसीपी साहब के मार्गदर्शन में पीएसआई किल्लेदार और डीबी के 2 स्टाफ को यहाँ से रवाना किया। रवाना करते ही वहाँ पे वो 2 दिन रुके थे। वहाँ पे उसके अलग अलग लोकेशंस आ रहे थे, लोकेशंस पे जाके उसको ढूंढ रहे थे, लेकिन कुछ मिल नहीं रहा था। तो उन्होंने लोकल इन्फॉर्मेंट और लोकल पब्लिक से पूछताछ करके उसके फ़ोटोज़ दिखा के उसकी जानकारी निकाली और कल रात को मालवनी से उसको अरेस्ट कर लिया है। उसको पुलिस थाने में लाया गया है। उसके ऊपर जो पुरानी एमपीडीए की कार्रवाई जो बाकी थी वो भी हम लोग कंप्लीट कर रहे हैं। उसके साथ धंतोली में जो उसके खिलाफ गुन्हा दाखिल किया उसकी भी प्रक्रिया पूरी कर रहे हैं हम लोग। तब्बल 2.5 महिन्याच्या तपासानंतर नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। आरोपी अजय बोरकर पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईबाबत जरी पटका पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सिटी न्यूजला अधिकृत माहिती दिली आहे। पुढील तपास जरी पटका पोलीस करीत आहेत। या प्रकरणातील अधिक अपडेट करिता पाहत रहा सिटी न्यूज।